नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्पमध्ये मी प्राध्यापक पुरुषोत्तम चिंतामण गांगुर्डे आपलं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये FYBCom म्हणजेच प्रथम वर्ष वाणिज्य या वर्गाचा वाणिज्यिक भूगोल कमर्शियल जिओग्राफी याचा अभ्यास करत होतो। त्यामध्ये आपण उद्योग म्हणजे काय याबद्दल माहिती घेतलेली आहे। तर त्यानंतर आर्थिक विकासामध्ये उद्योगांची भूमिका कशा प्रकारे आहे, कशा प्रकारे आपण आर्थिक विकासाचा जो काही पाया आहे तो मजबूत किंवा भक्कम करू शकतो, किंवा या आर्थिक विकासामध्ये ज्या इंडस्ट्रीज असतात किंवा जे उद्योगधंदे असतात त्यांची नेमकी भूमिका काय असते याबद्दल आपण चर्चा केलेली आहे। तर आज आपल्या या लेक्चरमध्ये आपण उद्योगांचे वर्गीकरण म्हणजे काय किंवा उद्योग कोणकोणत्या प्रकारचे असतात, उद्योग हे पूर्ण भारतामध्ये किंवा जगामध्ये विविध प्रकारचे जे उद्योग असतात तर ते उद्योगांचे काही प्रकार पडतात किंवा काही टाइप्स पडतात, तर ते टाइप्स आपल्याला इथे बघायचे आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे इंडस्ट्री म्हणजे काय। हे मागील लेक्चरला पण आपण सांगितलेलं होतं, परंतु आता या लेक्चरला सुद्धा आपण एक उद्योग किंवा इंडस्ट्रीची व्याख्या काय असते तर ते इथे बघून घेऊया। ज्या ठिकाणी मानवी श्रम किंवा यंत्राच्या सहाय्याने कच्च्या मालाचे अधिक उपयुक्त व मूल्यवर्धित पक्क्या मालामध्ये रूपांतर केले जाते किंवा ज्या ठिकाणी केलं जातं तर त्याला म्हटलं जातं उद्योग। तर हाच उद्योग जो आहे तो हा विविध प्रकारे केला जातो असतो आणि त्यालाच वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला प्रकार आपण पाडत असतो किंवा प्रकार म्हणत असतो। नंतर दुसरी जी व्याख्या आहे ती कोणत्याही कच्च्या मालावर म्हणजे रॉ मटेरियल विशिष्ट प्रक्रिया करून, विशिष्ट मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स म्हणतो आपण त्याला किंवा त्याला इंडस्ट्रियल म्हणतो, तर ते मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस करून किंवा विशिष्ट प्रकारच्या प्रोसेसिंग करून कच्च्या मालाची उपयुक्त पक्क्या मालात रूपांतर करण्याच्या प्रक्रिया ज्या ठिकाणी केल्या जातात त्यालाच उद्योगधंदे असं म्हटलं जातं। त्यामध्ये उदाहरण आपल्याला असं सांगता येईल की ज्या ठिकाणी खाणी असतात किंवा खाणकाम असतो किंवा शुगर इंडस्ट्री म्हणतो आपण, जे मागच्या लेक्चरला आपण उदाहरण दिलं त्यापैकीच एक दोन उदाहरण मी तुम्हाला रिव्हिजन म्हणून सांगत आहे। तर त्या ठिकाणी जर खनिजे आहे तर ते लोह खनिज आपण विशिष्ट प्रक्रिया करून त्यापासून लोखंड किंवा लोह मिळवतो। लोह मिळवल्यापासून लोहापासून ज्या काही कार्स किंवा जे विविध उद्योगधंद्यांसाठी घरासाठी जे काही बांधकामासाठी वस्तू लागत असतात किंवा ज्या गोष्टी लागत असतात त्या तयार करत असतो। म्हणून हे जे प्रकार असतात तर हे त्या खनिजाच्या किंवा त्या विशिष्ट रिसोर्सेसच्या किंवा संसाधनाच्या आधारावरती आपण पाडत असतो आणि किंवा ते प्रकार पडत असतात आणि म्हणूनच त्याला ते जे काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत किंवा जिथे प्रक्रिया केल्या जातात त्या कच्च्या मालावरती तर त्याला म्हटलं जातं उद्योगधंदे। आता उद्योगधंद्यांचे वर्गीकरण हे साधारणपणे 4, 5, 6 जसे ज्याप्रमाणे उद्योग असतात तर तशा प्रमाणे त्याचे प्रकार पडत असतात। तर उद्योगाच्या स्थानावरून सुद्धा काही इथे प्रकार पडत असतात। आता उद्योगाचं स्थान म्हणजे काय, तर काही ठिकाणी एखादा माल उपलब्ध होत असेल तर तो उपलब्ध माल फक्त त्याच ठिकाणी होत असेल तर त्याला लोकेशन बेस्ड इंडस्ट्रीज म्हणतात किंवा स्थान आधारित उद्योग म्हणतात। दुसरे असतात स्थानमुक्त उद्योग म्हणजे असे उद्योग की ज्यांना रॉ मटेरियल किंवा कच्चा माल हा इतर कोणत्याही म्हणजे ज्या प्रदेशातून पाहिजे असेल तिथून त्याला तिथपर्यंत आणलं जातं आणि ते मार्केटच्या जवळ किंवा जिथे सोयीस्कर असेल तर त्या ठिकाणी आपण त्या मालाची किंवा त्या इंडस्ट्रीची स्थापना करत असतो, म्हणून त्याला फुटलूज इंडस्ट्री असं म्हटलं जातं। त्यानंतर आहे उत्पादनाचे स्वरूप। आता उत्पादनाचं स्वरूप कसं आहे त्यावरून सुद्धा या उद्योगांचे प्रकार पडत असतात। उदाहरणार्थ ग्राहकोपयोगी वस्तू किंवा हलके उद्योग म्हणतो म्हणजेच कंझ्युमर गुड्स किंवा कंझ्युमर बेस्ड। आणि नंतर लाईट इंडस्ट्री। आता ग्राहकोपयोगी वस्तू म्हणजे काय किंवा कंझ्युमर गुड्स म्हणजे काय, तर ज्या ग्राहकांना उपयोगी पडणाऱ्या असतात किंवा कस्टमर डे टू डे लाईफमध्ये वापरत असतात त्याला म्हटलं तर ग्राहकोपयोगी वस्तू। नंतर आहे सहाय्यभूत उद्योग किंवा पूरक उद्योग। तर सहाय्यभूत उद्योग किंवा पूरक उद्योग म्हणजे काय, जर एखादी मोठी इंडस्ट्री असेल आणि त्या मोठ्या इंडस्ट्रीला जर काही पार्ट्स आवश्यक असतील किंवा काही छोट्या मोठ्या वस्तू लागत असतील त्या पूर्ण वस्तू निर्मितीमध्ये, उदाहरणार्थ कारचं जर आपण एक्झाम्पल घेतलं किंवा कार इंडस्ट्री जर घेतली तर एका कारला फार मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या वस्तू लागत असतात किंवा विविध प्रकारचे जे काच असेल, रबर असेल किंवा पत्रा असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात प्लास्टिक सारख्या, तर लाकूड असेल, या सर्व गोष्टी ज्या असतात तर त्याला विविध उद्योगातून त्या मिळत असतात आणि म्हणून कार इंडस्ट्रीला ज्या विविध गोष्टी लागतात तर त्या बाकीच्या उद्योगांना म्हटलं जातं सहाय्यभूत उद्योग। नंतर आहेत मूलभूत किंवा अवजड उद्योग। आता अवजड उद्योगांमध्ये
फार मोठे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असतात किंवा मोठमोठे इंडस्ट्रीज असतात की जिथे मोठमोठे यंत्रसामुग्रीची निर्मिती केली जात असते. यानंतर आहेत भांडवल गुंतवणुकीच्या आधारावरती आपण काही उद्योगांचे प्रकार पाडत असतो. आता लघु उद्योग, कुटीर उद्योग किंवा गृह उद्योग आपण असं त्यांना म्हणू शकतो किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असं म्हणू शकतो. आता स्मॉल स्केल इंडस्ट्रीज म्हणजे काय किंवा लघु उद्योग म्हणजे काय, जे छोट्याशा भांडवलावरती किंवा फार कमी भांडवलावरती आपण एखादा उद्योग जर सुरू करत असू तर त्याला लघु उद्योग असं म्हटलं जातं. नंतर आहे मोठे उद्योग. ज्या मोठ्या उद्योगांना म्हणजे ज्या उद्योगांना साधारणपणे 50 लाख असेल, 1 कोटी असेल किंवा साधारणपणे मॅक्झिमम 25 लाखाच्या पुढे जर त्याची रक्कम जात असेल तर ते असे उद्योग हे कदाचित मोठे किंवा मध्यम याच्यामध्ये येऊ शकतात. आणि यांचं जे भांडवल आहे किंवा जे कॅपिटल आहे तर ते कॅपिटल त्या उद्योगापासून जो माल उत्पादित होणार आहे किंवा त्या माल उत्पादित होण्यासाठी लागणारा जो खर्च आहे याच्यावरनं ती इंडस्ट्री ठरत असते की ती कुटीर उद्योगात मोडते का मध्यम किंवा मोठ्या उद्योगांमध्ये. यानंतर नेक्स्ट आहे मालकी हक्कावरून काही उद्योगांचे प्रकार पडले जातात. आता खाजगी क्षेत्रामध्ये किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो का काही जे उद्योग असतात ते वैयक्तिक मालकीचे असतात आणि म्हणून असे वैयक्तिक मालकीचे जे उद्योग आहेत तर त्यांना खाजगी क्षेत्रातील उद्योग म्हणतात. उदाहरणार्थ रिलायन्स इंडस्ट्री जर असेल तर रिलायन्स हा एक ग्रुप आहे किंवा रिलायन्स समूहाचे एक अध्यक्ष आहे किंवा एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा तो उद्योग मानला जातो. टाटा असेल तर टाटा हा एक ग्रुप आहे किंवा टाटा ही व्यक्तीची किंवा खाजगी क्षेत्रातील ते उद्योग आहेत. त्याचप्रमाणे बाटा असेल किंवा विविध प्रकारचे जे उद्योग म्हणतो आपण किंवा जे आपण छोटे मोठे घरामध्ये लागणारे उद्योग असतील आणि हे जे उद्योग असतात किंवा ज्या वस्तू असतात तर ती वस्तू एखाद्या ठराविक व्यक्तीच्या मालकीच्या असतील तर त्याला असं म्हटलं जातं की ते खाजगी क्षेत्रातील आहेत. नंतर आहे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग म्हणजे ज्याची मालकी ही सर्वांच्याच मालकीची असते किंवा ते कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये चालवले जातात किंवा पब्लिक सेक्टरमधून चालवले जातात तर त्याला म्हटलं जातं सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग. नेक्स्ट आहे संयुक्त क्षेत्रातील उद्योग. जॉईंट इंडस्ट्री म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्तींची मालकी जर त्या उद्योगामध्ये असेल तर ते संयुक्त क्षेत्रातील उद्योग म्हणतात. नेक्स्ट आहे सहकार क्षेत्रातील. सहकार म्हणजे लोकांनी चालवलेली एखादी इंडस्ट्री असेल. उदाहरणार्थ आपल्याकडे सहकारी तत्वावरती साखर कारखाने चालत असतात. महाराष्ट्रामध्ये हे एक चांगलं उदाहरण आहे का तिथे सभासद असतात किंवा ते लोक जे असतात त्यांचा एक शेअर असतो आणि म्हणून ते सर्वजण जे असतात तर ते त्या उद्योगाचे सारखेच भागीदार असतात म्हणून त्यांना सहकार क्षेत्रातील उद्योग असं म्हटलं जातं. नंतर आहे बहुराष्ट्रीय क्षेत्रातील उद्योग किंवा मल्टीनॅशनल इंडस्ट्रीज. आता मल्टीनॅशनल इंडस्ट्रीज म्हणजेच जे उद्योग आपल्याकडे आहेत तेच उद्योग दुसऱ्या देशांमध्येही आहेत. उदाहरणार्थ रिलायन्सचे काही पदार्थ किंवा काही वस्तू जर इथे मिळत असेल तर त्यांच्याच बाकीच्या वस्तू दुसऱ्या देशांमध्ये मिळू शकतात. महिंद्रा कंपनी असेल, महिंद्रा कंपनीचे काही कार्स आपल्याकडे मिळत असतील तर काही इंडोनेशियामध्ये मिळत असतील, काही अमेरिकेमध्ये मिळत असतील तर त्यांना म्हटलं जातं मल्टीनॅशनल इंडस्ट्रीज. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे जे काही क्लॉथ असेल, कॉटन किंग असेल, पार्क अव्हेन्यू असेल किंवा विविध प्रकारच्या ज्या वस्तू आपण क्लोथिंग किंवा कपड्याच्या माध्यमातून यूज करत असतो किंवा वापरत असतो तर अशा ज्या इंडस्ट्रीज असतात का ज्यांच्या शाखा किंवा ज्या एकापेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेल्या आहेत तर त्यांना म्हटलं जातं बहुराष्ट्रीय क्षेत्रातील उद्योग. नंतर आहे कच्चा माल स्रोत. कच्चा माल स्रोत म्हणजे काय तर काही उद्योग म्हणजे सर्वच उद्योगांना तसं पाहिलं तर कच्च्या मालाची आवश्यकता असते आणि ह्या कच्च्या मालावर आधारित जे उद्योग असतात तर त्यांना म्हटलं जातं कच्च्या मालावर आधारित उद्योगधंदे किंवा आता कृषीवर आधारित उद्योग. समजा आपण कापडगिरणी घेतली किंवा ऊसाचे कारखाने घेतले तर यांचा जो काही कच्चा माल आहे तर तो कच्चा माल हा शेतीमधून मिळत असतो म्हणून त्याला कृषीवर आधारित उद्योगधंदे असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे वनांवर आधारित उद्योग. आता वनांवर आधारित उद्योग म्हणजे का तर जे काही आपलं फर्निचर आहे, फर्निचरचा सर्वात मोठा स्रोत हा वन आहे किंवा जंगल आहेत. त्या जंगलांमधून जर आपण जितक्या मोठ्या प्रमाणावरती लाकूड गोळा करू किंवा लाकूड आपण त्याच्यापासून मिळवू आणि नंतर त्यापासून जे फर्निचर तयार होईल तर ती जी इंडस्ट्री आहे तर ती वनांवरती आधारित आहे. आता हा फक्त आपण फर्निचरचाच व्यवसाय, परंतु काही वनौषधी असतात किंवा काही वनांमधून आपल्याला औषधी स्वरूपाच्या वस्तू मिळत असतात, काही मेडिसिनल प्लांट्स असतात किंवा रबरासारखे जे काही उद्योग आहेत किंवा एखादी इंडस्ट्री असेल का जी एखाद्या फळांवरती आधारित असेल तर फळांचं सुद्धा आपण एक शेत तयार करतो किंवा एक क्षेत्र तयार करतो त्याला आपण फ्रूट फार्मिंग असे म्हणतो
किंवा त्याला फळशेती असंही म्हटलं जातं, परंतु ते जी झाडं असतात त्यांचं सुद्धा एक जंगलच तयार होतं. किंवा साग जे आहेत, सागांवर आधारित उद्योग, असे विविध प्रकारचे जे उद्योग आहेत की जे वनांवर आधारित आहेत. उदाहरणार्थ पुढे आपण सांगू शकतो की बांबू जे आहे तर ते बांबूंचे वन असतात आणि या बांबूंच्या वनांवरती बांबूच्या वस्तू निर्माण केल्या असतात आणि म्हणून हे जे उद्योग असतात तर ते वनांवर आधारित बनतात. नंतर आहे खनिजांवर आधारित उद्योग. आता खनिजांवर आधारित असे खूप सारे उद्योग जे आहेत ते खनिजांवरती आधारित आहेत. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा येतो पेट्रोल, डिझेल किंवा नॅचरल गॅस म्हणतो, याला खनिज तेल किंवा मिनरल ऑइल आपण असं म्हणत असतो. आणि म्हणून या मिनरल ऑइलवरती जे उद्योगधंदे आधारलेले आहेत तर त्याला पेट्रोलियम इंडस्ट्री असेल. तर ह्या ज्या इंडस्ट्री असतात तर त्या खनिजांवरती आधारित. सेम लोह पोलाद उद्योग असेल किंवा दगडी कोळसा असेल किंवा अजून विविध प्रकारचे जे काही खनिज असतील तर त्या चुन खडक असेल, या सर्वच पद्धतीने जे काही खनिज आपल्याला मिळत असतात आणि ज्यापासून आपल्याला पक्क्या स्वरूपामध्ये काही वस्तू किंवा काही पदार्थ मिळवत असतो तर त्यांना म्हटलं जातं खनिजांवर आधारित उद्योगधंदे. सागरावर आधारित उद्योगधंदे. आता सागरावर आधारित उद्योगधंदे म्हणजे जसे मासेमारी इंडस्ट्री आहे किंवा सागरातून काही शंख, शिंपले, मोती मिळत असतात, अशा प्रकारचे ज्या काही इंडस्ट्रीज असतात किंवा ट्रेड रूट्स असतात ते या सागरावर आधारित उद्योगधंदे असतात. किंवा मीठ इंडस्ट्री जी आहेत की जे सागराच्या पाण्याचं क्षारांचं जे काही ते मिठामध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि म्हणून आपल्याला जे काही मीठ असतं किंवा जे काही शंख, शिंपले असतात तर ते सागरापासून मिळत असतात आणि सागरापासून ज्या वस्तू मिळत असतात तर त्याला म्हटलं जातं सागरावर आधारित उद्योगधंदे. नंतर आहे प्राणीजन्य उद्योगधंदे. आता प्राणीजन्य उद्योगधंदे म्हणजे काय, उदाहरणार्थ एखादी मीट इंडस्ट्री असेल किंवा मांस इंडस्ट्री जी आहे तर ती ही पोल्ट्री फार्मिंगवरती किंवा गोट फार्मिंगवरती चालत असते आणि म्हणून विविध देशांमध्ये जे उद्योगधंदे आहेत की जे डेअरी फार्मिंगवरती चालतात किंवा एखाद्या गोट फार्मिंगवरती, पोल्ट्री फार्मिंगवरती चालतात, तर हा एक मांस उद्योग. परंतु दुग्ध उत्पादन असेल किंवा दुधाची जी काही फॅक्टरी असेल किंवा आपण अमूल फॅक्टरी म्हणतो भारतामधले, किंवा आपल्याकडे डेअरी पॉवर असेल, गोदावरी असेल किंवा राजहंस असेल, अशा प्रकारचे ज्या काही इंडस्ट्रीज असतील तर त्या इंडस्ट्रीज ह्या प्राण्यांवरती आधारित असतात आणि म्हणून जे उद्योग प्राण्यांवरती किंवा प्राण्यांपासून मिळणाऱ्या उत्पादनांवरती आधारित असतात तर त्यांना प्राणीजन्य उद्योग असं म्हटलं. काही ठिकाणच्या ज्या काही शॉल असतात किंवा काश्मीरी शॉल म्हणतो किंवा काही ब्लँकेट्स असतील, काही वस्तू असतील तर ह्या वस्तू प्राण्यांच्या केसांपासून बनवल्या जात असतात आणि म्हणून ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये शॉल फेमस आहे किंवा तिथले ब्लँकेट्स फेमस आहेत तर हे सर्व त्या ठराविक प्रकारच्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील यांच्यापासून आपल्याला मिळत असतात आणि म्हणून त्यावर जी इंडस्ट्री आधारितलेली असेल तर तिला म्हटलं जातं प्राण्यांवर आधारित. आपल्या घरामध्ये सुद्धा आपण कापूस म्हणतो, पण कापूस हे शेतातून मिळतो, परंतु काही ठिकाणी लोकर वापरली जाते किंवा जी मेंढ्यांपासून केस मिळतात त्यांच्यापासून आपल्याला काही ब्लँकेट्स किंवा काही गाद्या ज्या असतात त्या बनवल्या जात असतात आणि हेच सर्व आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. नंतर आहे इतर ज्या काही वस्तू आहेत किंवा इतर ज्या काही इंडस्ट्रीज आहेत तर त्या कशावर आधारित आहेत. ठराविक उद्योगधंदे हे फार चांगल्या पद्धतीने विकास करत असतात, परंतु त्या उद्योगधंद्यांसाठी फार मोठ्या प्रमाणावरती मजूर लागत असतात आणि म्हणून बांधकाम इंडस्ट्री म्हणतो आपण किंवा आपल्याला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री म्हणतो. तर ही कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री जी आहे तर ती चांगल्या पद्धतीने आपल्याला जर सुरुवात करायची असेल किंवा जर चालू ठेवायचं तर तिथे फार मोठ्या प्रमाणात मजूर लागत असतात. आता बऱ्याचदा का ते यंत्रसामुग्री आल्यामुळे, ह्या सर्वच गोष्टींमुळे यंत्रसामुग्री आल्यामुळे मजुरांचं काम बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, परंतु काही उद्योग असे आहेत का तिथे फार मोठ्या प्रमाणावरती मजूर लागत असतात आणि त्यामुळे आहे दुसरा शेती उद्योग किंवा कृषी उद्योग म्हणतो आपण, का जो आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि म्हणून आपल्याकडे भरपूर सारे जे काही लोक आहेत किंवा जे लोकसंख्या आहे, मग त्यामध्ये शेतीमालक असतील किंवा मजूर असतील किंवा विविध प्रकारचे जे लोक असतील तर त्या शेती व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत किंवा शेती उद्योगामध्ये गुंतलेले आहेत आणि म्हणून ते जे उद्योग असतात तर ते मजूर प्रधान उद्योग म्हणून ओळखले जातात. काही उद्योग जे आहेत तर ते काही उद्योगांना फार मोठ्या प्रमाणावरती भांडवल किंवा पैसा लागत असतो आणि म्हणून असे उद्योग जे आहेत तर ते भांडवल प्रधान म्हणून किंवा ज्यांचा पैसा जास्त लागत असतो म्हणून ते त्या प्रकारामध्ये जात असतात. नंतर आहे काही बाजाराधिष्ठित उद्योग किंवा मार्केट बेस्ड इंडस्ट्रीज म्हणतो. जर मार्केटमध्ये एखाद्या वस्तूची मागणी फार मोठ्या प्रमाणावर असेल तर ते उद्योग वाढीस लागत असतात, परंतु काही उद्योग हे असतात का ते मार्केटवर आधारित नसतात म्हणून ते
मार्केट या प्रकारामध्ये येत नाही किंवा बाजारावर आधारित उद्योगांमध्ये येत नाहीत, परंतु खूप भाजीपाला उद्योग असेल किंवा शेती उद्योग असेल किंवा विविध प्रकारचे ज्या बाजारामध्ये जाऊन किंवा त्याला आपल्याला बाजारावरच्या ज्या मूल्याच्या चढ उतारावरती अवलंबून राहत असतात, तर त्याला असं म्हटलं जातं की ते बाजाराधिष्ठित किंवा बाजारावर आधारित उद्योगधंदे आहेत. यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा आता डिटेलमध्ये बघूया उद्योगाचे स्थान. आता जे उद्योग विशिष्ट ठिकाणी स्थापन करणे अत्यावश्यक असते किंवा गरजेचे असते त्यांना स्थानबद्ध किंवा स्थान आधारित उद्योग असं म्हणतात, हे आधी आपण सांगितले. परंतु या स्थानिकीकरणावरती कच्च्या मालाचं ठिकाण आणि बाजारपेठ यांचा परिणाम होतो असतो. यामध्ये आपण साखर उद्योग किंवा जहाज बांधणी उद्योग यांचा विचार करू शकतो. तर जहाज बांधणी उद्योग करण्यासाठी फक्त आणि फक्त जे काही बंदर असतील तर तिथेच आपण ते जहाज किंवा ते जे काही गोष्टी असतात ते सागरावरती चालत असतात किंवा पाण्यावरती चालत असतात. तर हे जहाज निर्मिती उद्योग हे फक्त किनाऱ्याजवळच तयार केले जात असतात आणि म्हणून ह्या उद्योग जे असतात तर ते उद्योग स्थान आधारित उद्योगांमध्ये येत असतात. जे नेक्स्ट आहे तर स्थानमुक्त उद्योग. ज्या उद्योगधंद्यावरती कच्च्या मालाचा किंवा ठिकाणाचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही त्या उद्योगांमध्ये स्थानाचं महत्त्व चांगल्या किंवा जास्त प्रमाणामध्ये उपयुक्त किंवा जास्त प्रमाणामध्ये आपण विचारात घेतलं जात नाही. ते कोणते उद्योग कोणत्याही ठिकाणी किंवा बाजाराजवळ किंवा एखाद्या ठिकाणी एस्टॅब्लिश केले तर ते त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारे वाढू शकतात किंवा उद्योग त्यांचा विकास होऊ शकतो आणि म्हणून त्यांना म्हटलं तर स्थानमुक्त उद्योग. यामध्ये दिले हिरे असणे किंवा आपल्याला जे काही स्टोन असतात किंवा आपल्याला डायमंड्स असतात, या डायमंड्सला आपण पैलू पाडणं म्हणतो. तर हे उद्योग जगामध्ये किंवा एखाद्या कोणत्याही प्रदेशामध्ये आपण ते तिथे निर्माण करू शकत असतो. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकल ज्या वस्तू असतात किंवा त्याला आपण थोडक्यात जर एक्झाम्पल किंवा उदाहरण द्यायचं असेल तर टेलिव्हिजन इंडस्ट्री असेल किंवा एखादा कॅमेरा असेल किंवा एखादा रिमोट असेल, एखादं घड्याळ असेल जे इलेक्ट्रिकवरती असतात किंवा फ्रीज असेल, तर या सर्व असेंबल करून आपण काय करत असतो, तयार करत असतो. आणि म्हणून दूरदर्शन किंवा इलेक्ट्रिकल ज्या वस्तू असतात तर त्या वस्तू आपल्याला ठराविक ठिकाणीच एस्टॅब्लिश करणं गरजेचं नसतं. ते आपण मार्केटजवळ किंवा जिथे आपल्याला चांगल्या पद्धतीने स्थान मिळत असेल तर त्या ठिकाणी आपण त्या एस्टॅब्लिश करू शकतो. नंतर आहे तयार कपड्यांची निर्मिती करणे. तयार कपड्यांची निर्मिती करणे म्हणजे रेडीमेड कपडे आपण म्हणतो. उदाहरणार्थ कपडा कुठेही आपण तयार करू शकत नाही, तर त्यासाठी मुंबई किंवा त्या परिसरातलं हवामान गरजेचं असतं, म्हणून तिथे तो कपडा तयार होतो. परंतु तो कपडा घेऊन आपण जगामध्ये किंवा भारतामध्ये कुठेही गेलो तर त्या कपड्यापासून आपण विविध प्रकारचे जे काही कपड्यांचे प्रकार असतात किंवा जे काही वस्त्र असतात तर ते आपण शिवू शकतो किंवा तयार करू शकतो. म्हणून ते जे काही शिवण्याचे किंवा त्याला आपल्याला तयार करण्याचं काम आहे तर ते कुठेही आपण करू शकत असतो. नंतर आहे माहिती आणि तंत्रज्ञान उद्योग. हा इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी जी आहे तर ती कुठेही हे करू शकतो. म्हणजे आपण म्हणतो IT पार्क आहे किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क आहे, इन्फोसिस असेल किंवा विविध प्रकारच्या ज्या कंपन्या असतात तर त्या ठराविक ठिकाणी एस्टॅब्लिश करू शकतो, म्हणून त्यांच्यावरती स्थानाचा परिणाम होत नाही. नेक्स्ट आहे उत्पादनाच्या स्वरूपानुसार स्थान किंवा उद्योगांचे स्थान हे स्वरूपानुसार कसं आहे. तर ज्या उद्योगामध्ये हलका कच्चा माल वापरतात व तयार झालेला पक्का माल हा थेट ग्राहकांच्या वापरासाठी बाजारात असतो त्यांना म्हटलं तर ग्राहकोपयोगी वस्तू किंवा हलके उद्योग म्हणतात. आता दैनंदिन वापरामधील आपलं बिस्किट आहे, तर बिस्किटाचं सर्वात चांगलं उदाहरण आहे पार्ले कंपनी किंवा आपल्या घरामध्ये वापरण्यात येणारे मसाले. तर रामबंधू असेल, सुहाना असेल किंवा या पार्ले असेल किंवा विविध प्रकारचे जे काही फॅक्टरीज आहेत तर ह्या फॅक्टरीत आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचे डिस्ट्रीब्युटर असतात किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असतात. तिथे तयार झाल्यानंतर ते आजूबाजूचा ज्यांचा जो काही परिसर असेल त्या परिसरामध्ये ते डिस्ट्रीब्यूट करत असतात. किंवा आपण जे मसाल्यांचे सांगितलेले आहेत ते मसालेसुद्धा तयार करण्याचे कारखाने आपल्याकडे आहेत. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या उत्पादनाच्या स्वरूपानुसार तिथे येतात. त्यानंतर आईस्क्रीम असेल, तुम्ही बघितलं असेल का बऱ्याच ठिकाणी आईस्क्रीमचे आपल्याला जे दुकान दिसत असतं, परंतु ती आईस्क्रीम ही आपण ठराविक ठिकाणी जी इंडस्ट्री असेल त्या ठिकाणी तयार करू शकतो आणि म्हणून ती तिथे आपण लोकांना ताज्या स्वरूपामध्ये देऊ शकतो.
यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू, त्यांच्यावरतीही उत्पादन स्वरूपानुसार त्याचे प्रकार पडत असतात. वस्त्र असेल किंवा औषधी असतील तर या औषधांचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी आपल्याला युनिट्स पाहायला मिळत असतात. नेक्स्ट आहे सहाय्यभूत उद्योग किंवा पूरक उद्योग. आता पूरक उद्योग आपण यामध्ये सांगितलेलं आहे का फार मोठी वस्तू असेल किंवा एखाद्या मोठ्या उद्योगांमध्ये छोट्या मोठ्या जे काही वस्तू लागत असतात तर त्या वस्तू आपल्याला बाकीच्या उद्योगातून मिळत असतात. उदाहरणार्थ एखादा नट असेल किंवा बोल्ट असेल तर तो आपल्याला जर एखाद्या कारसाठी किंवा एखाद्या विशिष्ट याच्यासाठी वापरायचा असेल तर तो आपल्याला छोट्या उद्योगातून मिळवावा लागतो. त्याचप्रमाणे एखादी कार निर्मिती करायची असेल तर त्याचं कार निर्मिती करण्यासाठी काचेची आवश्यकता असते विंडोजसाठी, तर ती काचेचा उद्योग आपल्याला तिथे सहाय्यभूत सांगता येईल. रबर असतात टायर तयार करण्यासाठी, तर टायर इंडस्ट्री ही त्याची सहाय्यभूत इंडस्ट्री झालेली आहे. असे प्लास्टिक असेल, आपण जे काही मधले सीट असेल किंवा कवर्स असतील किंवा जे काही डॅशबोर्ड असेल, या सर्व गोष्टींसाठी आपण विविध प्रकारच्या वस्तूंचा वापर करत असतो. यानंतर आहे लोखंडी सळा, जी बांधकाम इंडस्ट्री आहे, तर त्या बांधकाम इंडस्ट्रीत सुद्धा आपण तिथे विचार करू शकतो. यानंतर आहे मूलभूत व अवजड उद्योग. ज्या उद्योगांमध्ये कच्चा माल वापरला जातो आणि इतर उद्योगांमध्ये वापरले जाणारे मूलभूत साहित्य तयार केले जाते त्यांना मूलभूत उद्योग म्हणतात. उदाहरणार्थ लोह पोलाद उद्योग. या उद्योगामध्ये पोलादाचा उपयोग वाहन निर्मिती, अवजड यंत्र सामग्री निर्माण करण्यासाठी होतो. उदाहरणार्थ आपण रस्त्यावर फार मोठी कंटेनर बघतो, JCB बघतो किंवा क्रेन बघत असतो, किंवा एखाद्या ठिकाणी जर रस्त्याचं काम चालू असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अशी अवजड यंत्र सामग्री पाहायला मिळत असते. आणि म्हणून ही जी काही अवजड उद्योग आहेत तर या अवजड उद्योगांचा आपल्याला त्यामध्ये समावेश करता येतो. यानंतर नेक्स्ट आहे भांडवल गुंतवणूकनुसार. आता भांडवल गुंतवणुकीनुसार लघु उद्योग किंवा कुटीर उद्योग म्हणतात. तर त्या लघु उद्योगामध्ये आपण छोट्याशा वस्तू किंवा वस्त्र निर्मितीपासून किंवा बांबूंच्या वस्तू निर्मितीपर्यंत आपण सुद्धा त्याचा विचार करू शकतो का जिथे झार मोठ्या प्रमाणावरती भांडवलाची आवश्यकता नसते, त्या ठिकाणी आपल्याला या सर्व गोष्टींचा इथे समावेश करावा लागतो. यानंतर एखादी मूर्ती असेल किंवा घरातील छोटी मोठी भांडे असतील, उदाहरणार्थ कुंभार असेल, विणकर असेल, सुतार असेल, हस्तकला उद्योगातील कारागीर, हे सर्वच्या सर्व या आपल्याला लघु उद्योगामध्ये मिळत असतात. कारण हा उद्योग चालवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती भांडवलाची आवश्यकता नसते. उदाहरणार्थ कुंभाराला जर काही मडके, काही वस्तू किंवा काही मूर्ती जर बनवायची असतील तर तो एखाद्या ठराविक ठिकाणाहून काय करत असतो, माती घेत असतो आणि माती घेतल्यानंतर तो त्या मातीपासून विविध प्रकारच्या वस्तू बनवतो. त्याचप्रमाणे विटांची इंडस्ट्री असेल तर आता या ठराविक सध्याच्या काळामध्ये विटांची इंडस्ट्री किंवा जी आहे ती वाढलेली आहे, परंतु पूर्वीच्या काळी हे तयार करण्यासाठी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता नसते. त्याचप्रमाणे सुतार असेल किंवा लोहार असेल, या सर्वांचा जर आपण इथे विचार केला तर या सर्वांनाच छोट्या किंवा फार कमी भांडवलामध्ये त्यांचे व्यवसाय सुरू होऊ शकतात. यानंतर मोठे उद्योग हे व्यापक स्वरूपाचे असतात किंवा अवजड यंत्र सामग्रीवर अवलंबलेले असतात किंवा आधारलेले असतात असं म्हणू शकतो आपण. या उद्योगांमध्ये फार मोठ्या प्रमाणात कुशल आणि अकुशल म्हणजे स्किल आणि अनस्किल लेबर जे असतात तर ते लेबर इथे काम करत असतात. यामध्ये सिमेंट उद्योग म्हणतो. सिमेंट उद्योगामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला यंत्रसामग्रीची आवश्यकता असते किंवा फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला भांडवलाची आवश्यकता असते. म्हणून तुम्हाला माहीत असेल का पाठीमागे जेव्हा भारतातील एक फार मोठी सिमेंट कंपनी जी आहे तर ती बंद होण्याच्या मार्गावर होती किंवा त्यांनी त्यांचे विकलेले हे होते, तर त्यासाठी एक भारतीयच माणूस किंवा भारतीयच व्यक्ती पुढे आलेला आहे किंवा त्या उद्योगाने त्या उद्योग समूहाने तो जो काही सिमेंट कारखाना आहे तर तो घेतलेला आहे. आणि या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला अंदाज आला असेल का ती कंपनी किंवा तो उद्योग घेण्यासाठी फार कमी लोक पुढे आले होते, कारण एवढा मोठा जर कारखाना असेल तर त्याला भांडवल पण तेवढं जास्त असतं. त्याचप्रमाणे साखर उद्योग, लोह पोलाद उद्योग, ऊर्जा किंवा कापड, जहाज बांधणी यासारखे फार मोठमोठे उद्योग असतात का जे इथे आपल्याला सांगू शकतो. आता उद्योग प्रकारानुसार किंवा भांडवल गुंतवणुकीनुसार जे काही प्रकार पडतात तर ते आपण इथे बघूया. सूक्ष्म जे उद्योग आहेत तर ते 25 लाखापेक्षा कमी असतात. उदाहरणार्थ स्थानिक दुग्ध प्रक्रिया उद्योग. लघु उद्योग जे असतात तर ते 25 ते 5 कोटीपर्यंत असतात. मध्यम जे आहे ते 5 ते 10 कोटीपर्यंत असतात आणि मोठे उद्योग जे आहे तर ते 10 कोटीपेक्षा जास्त हे करू शकतो. यानंतर मालकी हक्कानुसार जे आहे तर ते मालकी हक्कानुसार आपल्याला त्यांचे प्रकार पाडता येतात. यात ह्या उद्योगामध्ये सांगितलं आपण बजाज,
किंवा टाटा लोह पोलाद उद्योग टिस्को म्हणतो, किंवा रिलायन्स इंडस्ट्री असेल, किंवा गौतम अदानी असतील, किंवा विविध गोदरेज असेल, हे सर्व जे आहेत तर ते हे एका मालकाचे आहेत किंवा व्यक्तिगत मालकाचे, म्हणून त्यांना खाजगी क्षेत्रातील उद्योग असं म्हणतात. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग ज्या क्षेत्रातील कमीत कमी 59% भांडवल केंद्र किंवा राज्य सरकार मिळून गुंतवलेले असतं तर त्याला सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग असं म्हटलं जातं. त्या उद्योगास मध्ये किंवा मालकी ही केंद्र किंवा राज्य शासनाची असते, म्हणून त्याला सार्वजनिक क्षेत्रातील आपल्याला उद्योग म्हणता येईल. यामध्ये भारताचं हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड म्हणजे भिलाई लोह पोलाद उद्योग जो आहे तर याचाही समावेश होतो. यानंतर संयुक्त क्षेत्रातील 2 सरकारी संस्था किंवा व्यक्ती यांच्या सरकारी किंवा दोघांच्या मालकीनुसार असेल तर संयुक्त क्षेत्रानुसार म्हणतात. यानंतर आहे सहकार क्षेत्रातील. सहकार क्षेत्रामध्ये जे लोक येतात तर ते लोक स्वतः तयार करत असतात किंवा तो जो काही व्यवसाय आहे तो डेव्हलप करत असतात, आणि म्हणून या सर्वच गोष्टींसाठी आपल्याला सहकारी क्षेत्रातील उद्योग यांचा इथे अभ्यास किंवा करणं गरजेचं असतं किंवा त्याला आपण कारण साखर कारखाने हे जनरली आपण महाराष्ट्रातील लोकसंख्येला किंवा भारतीय लोकसंख्येला सर्वांनाच माहीत आहे, आणि महाराष्ट्रामध्ये जनरली ते वैयक्तिक एका मालकीचे नसून सर्वांच्या सहकारी क्षेत्रावरती किंवा सहकारी तत्वावरती चालणारे आहेत. आता ठराविक ठिकाणी किंवा कालांतराने एखादा कारखाना जो असेल तो एक वैयक्तिक एखाद्या मालकीचा होत असेल, परंतु पूर्वी होते किंवा आताही काही कारखाने असे आहेत का ते सहकारी सत्तावरती चालणारे असतात. यानंतर आहे बहुराष्ट्रीय क्षेत्रातील जे उद्योग विविध राष्ट्रांमध्ये पसरलेले असतात किंवा विविध राष्ट्रांमध्ये त्यांचं शाखा किंवा ब्रांचेस असतात, त्यांना म्हटलं जातं बहुराष्ट्रीय क्षेत्रातील उद्योग. यामध्ये आपण ONGC म्हणू शकतो किंवा टाटा, इन्फोसिस यांचे जे आहे हे सर्व जे आहेत तर ते आपल्याला तिथे वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये आपल्याला त्याचे मुख्यालय असतील किंवा त्यांचे उद्योगधंदे दिसून येत असतात. यानंतर कच्च्या मालावर आधारित जे आहेत तर ते आहेत साखर कारखाना, तेल गिरण्या जे आहेत किंवा कापड उद्योग जे आहेत तर ते तिथे आपण सांगू शकत असतो. यानंतर आहे वनांवर आधारित कंदमुळे, फळे, फुले, पाने, डिंक, साल, लाकूड इत्यादी उत्पादनावर आधारित उद्योगांना वनांवर आधारित उद्योग असं म्हणतात. कागद उद्योग असेल, फर्निचर उद्योग असेल, जहाज बांधणी उद्योग असेल किंवा काडीपेटी, खेळणी उद्योग हे सर्व जे आहेत तर ते आपल्याला वनांवर आधारित सांगण्यात येतात. आता खेळणी जे उद्योग आहेत तर ते सावंतवाडी महाराष्ट्रामधील एक फेमस ठिकाण आहे की जिथे लाकडाची खेळणी मिळतात, म्हणून ते जे उद्योग आहे तर तो उद्योग आपल्याला त्या कारखान्यावरती किंवा त्या वनांवरती आधारित आहे, म्हणून त्याला वनांवर आधारित असं म्हणू शकतो. सुगंधी द्रव्ये जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगण्यात येतील. यानंतर जे आहे ते कच्च्या मालावर आधारित उद्योगधंदे आपण इथे सांगू शकतो. कच्च्या मालावर आधारित म्हणजे पेट्रोकेमिकल्स, लोह पोलाद उद्योग, दागिने, सिमेंट निर्मिती यांचा विचार करू शकतो. सागरावर आधारित जे आहे तर ते मीठ असेल किंवा मत्स्य असेल किंवा शोभिवंत वस्तू यांचा आपण इथे विचार करू शकतो. प्राण्यांवर आधारित उद्योगधंदे असतील. यानंतर इतर प्रकारांमध्ये मजूर प्रधान उद्योग असतील, भांडवल प्रधान उद्योग असतील किंवा बाजाराधिष्ठित उद्योग असतील, अशा सर्व प्रकारांचा इथे आपण अभ्यास केलेला आहे. म्हणून आज आपण या लेक्चरमध्ये उद्योग आणि उद्योगांचे वर्गीकरण यांचा अभ्यास केला आहे. तुम्हाला भविष्यामध्ये किंवा पुढील जास्त माहिती घेण्यासाठी किंवा याचा सविस्तरपणे अभ्यास करण्यासाठी एक असाइनमेंट आहे किंवा एक प्रश्न आहे, तर तो घरी तुम्ही सोडवू शकतात किंवा तुम्ही त्यावर माहिती घेऊ शकता. उद्योगांचे वर्गीकरण सविस्तरपणे स्पष्ट करा, ते तुम्ही विविध मुद्द्यांच्या आधारे करू शकता. पुढील लेक्चरमध्ये आपण उद्योगांच्या स्थानिकीकरणावर किंवा उद्योगांच्या स्थानावर परिणाम करणारे घटक यांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.